मित्रांनो. तर काल मी 3-3:30ला पोहोचलो होतो. काल व्हिडिओ एंड नाही केला कारण की काल मी पोहोचलो आणि पाऊस पडायला लागला. म्हणून मी मागच्या वेळेस जिथं थांबलो होतो पोखराला तिथंच केला आहे. इथं तुम्हाला डॉर्मेटरीचा पण ऑप्शन मिळतो जे की 300-350पर्यंत मिळून जाईल विथ ब्रेकफास्ट. ते एक चांगलं आहे. तर आता आजचा दिवस आपला रेस्ट डे असणार आहे. गाडीचं थोडंफार काम करणार आहे आणि पोखरामध्ये एक्सप्लोअर करू. पोखराचं काय असेल स्पॉट. सुप्रभात मित्रांनो, परत एक वेळा. आत्ता 10:30 वाजले आणि आपण निघालो आहे. आज थोडं पोखरामध्येच रेस्ट करायचं आहे यार, कारण की 5 दिवस कंटिन्यू बाईक चालवत होतो आणि बॉडीचे काल लिटरली तब्येत बिघडल्यासारखं होत होतं. सो म्हणून आज रेस्ट करणार. आत्ता थोडं हिरोच्या सर्व्हिस सेंटर मिळतं आहे का बघू. बाईकचं थोडं चेकअप करून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑइल टॉपअप करून घेऊ, ऑइल कमी झालं असेल तर. आणि त्यानंतर एक शिवा टेम्पल आहे, शिवा टेम्पलला जाऊ. फिवा लेक तर इथं साईडलाच आहे. फिवा लेक बघू. अजून 2-3 लोकेशन आहे प्लॅन केले. मग बघू आपल्याला कसं वर्क होतं. आणि परत आपल्याला एक हे पण काढायचं आहे रे, परमिट काढायचं आहे आपल्याला. कधी आपला प्लॅन झाला मनांगला जायचा, जो की होईलच. सो उद्या अर्ली मॉर्निंग निघू आपण मनांगसाठी. सो मित्रांनो, आलो आहे मी हिरोच्या शोरूमला पोखराला. चेकअप सर्व्हिसिंग न करता फक्त चेक हो करतो आहे मी. सगळं चेक करतील ते पार्ट्स वगैरे काय. गाणे चाललं आहे मस्त इथं. बघूया काय होतं. अलाउड आहे का नाही माहीत नाही. पुणे, महाराष्ट्र, इंडिया. कितना दिन हो गया आपका यहाँ पर आगे? अभी मुझे दिन हो गया 7 दिन हो गए. अकेले? अकेला हो, सोलो. कहाँ पर जाना है? अभी मुक्तिनाथ जाके आया मैं. अभी मुझे जाना है मनांग कल, इसलिए मतलब बाइक चेक कर लेते हैं ऐसा. बराबर है ना. मनांग का कैसा है अभी, कुछ पता है आपको कंडीशन? थोड़ा बारिश की वजह से कीचड़ हो गया होगा, इसलिए मैं आज रुक गया. कल तक हो जाएगा शायद. अच्छा, रात पे फिर पड़ेगा पानी. हर रोज़ हो रहा है क्या ये? कितने दिन से हो रहा है? 10-12 दिन हो गए. 10-12 दिन. तो जा सकता, मनांग जा सकता हूँ ना. स्नोफॉल ना, मतलब जा सकते ना वैसा. थोड़ा सा दिक्कत हो गया. थोड़ा दिक्कत हो. तर मित्रांनो, जस्ट सर्व्हिसिंग केली आता शोरूमला. ते ही बाईक, ही आपली बाईक. पण सर्व्हिसिंग काय बेस्ट केली माहिती का. सगळ्यात आत्तापर्यंत मी एक्सपिरियन्स केला ना, सगळ्यात भारी सर्व्हिसिंग केली इथं. तर आणि इथं कसं आहे, जो माणूस सर्व्हिसिंग करतो तोच बाईक वॉश करतो. पण इथं लाईट नाही म्हणून वॉश नाही झाली. पण आत्तापर्यंत जर बघितलेलं मी सगळ्यात बेस्ट सर्व्हिस. पूर्ण खोललं, पूर्ण रिपेअर केलं. आपण जासीला ते प्रॉब्लेम आला होता, बेरिंग केलं होतं. तर त्याने काय केलं होतं, हे जे पार्ट येतो ना, हा पार्ट टाकलाच नव्हता त्याने, म्हणून ते टाकलं. बाकी आपलं बिल झालं 550 रुपये, 950 नेपाली. सो येस, बाईक रेडी आहे. आता लगेच निघू. आत्ता वाजले जवळपास 1. तर मित्रांनो, सर्व्हिसिंग झाली आपली. आत्ता वाजले 12:30. आता हे जे स्पीडोमीटर आहे हे इंडियन टाईम दाखवतो आहे. इंडियन टाईम म्हटले 12:27 झाले आणि इथं नेपाली टाईममध्ये 12:43 झाले. सो आत्ता आपल्याला 2 कामं करायचं. एक पेट्रोल टाकायचं, नंतर परत परमिट काढायचं. मला वाटतं पहिले पेट्रोल टाकू, रूमला जाऊ, जेवण वगैरे करू, मग परत परमिट काढू. पण काय फुल कर दो. येस. कितना आहे? 202. UPI चालतो. पेमेंट आपण डायरेक्ट करू शकतो. तर UPIचं असं आहे, तर डायरेक्ट इथली अमाऊंट आता 950 असेल ते दुकानदाराला करायचं. 950 आपण टाकायचं. ते कन्वर्ट होऊन डायरेक्ट 550 असेल ना, तर आपल्या अकाउंटमधून 550 कट होतं. फक्त UPI ID इंटरनॅशनली ॲक्टिवेट पाहिजे. नसला जरी केलेला ना तरी इथं ॲक्टिवेट 1 मिनटात होऊन जातो. तिथं मी ते पे करायला गेलो ना, फक्त ॲक्टिवेट इंटरनॅशनल UPI ID आलं, दॅट्स इट.
आपला UPI ID चा पास काय असतो तो टाकायचा, फक्त लगे ॲक्टिवेट होतं. सो हे जे बघताय मित्रांनो, नेपाळ पर्यटन बोर्ड पण आलो होतो मनांग. फॉर मनांगचं परमिट घ्यायला याला पण सेमच लागतं आहे. अन्नपूर्णा कन्झर्वेशन रेंजमध्ये येतं एरिया परमिटमध्ये 1000 रुपये. हे आपले MH04 महाराष्ट्रन रायडर भेटले सगळे. बराच वेळ गप्पा केला, तो उद्याचा प्लॅन होता की सोबत राईड करावी. लेट्स सी. आणि आता मी प्लॅन केला आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे इथं. अरे रे रे अरे बाळा नो, गुप्तेश्वर महादेवाला चाललो आहे. फक्त 4 मिनटावर आहे. गुप्तेश्वर महादेव बघू, नंतर एक म्युझियम वगैरे ते बघू. सारनकोट एक म्हटला, बघूया काय काय होतं ते. महादेव मंदिर पण आहे, बरेच गोष्टी आहे. सगळं तर फिरणं होणार नाही, जेवढं आपल्याला चांगलं वाटेल तेवढं फिरू. तो आत्ता आलो आहे मी गुप्तेश्वर टेम्पलला. इथं 100 रुपये फी आहे, नेपालींसाठी 50 रुपये. हे बघताय, हे असं केव आहे. आपल्याला अंडरग्राऊंड जायचं अजून. हे आहे टेम्पलचं गुप्तेश्वर महादेव गुफा प्रवेशद्वार. हा हा हा, मस्त दर्शन घेतलं. गर्दी होती पण संध्याकाळी अजून गर्दी वाढते. काय मस्त ते दर्शन झालं. गुफा आहे पूर्ण आणि यार लईच डीप आहे, खूपच डीप आहे. आणि म्हणजे एक माणूस एका वेळेस जाऊ शकतो एवढंच. थोडं भीती वाटेल असंच आहे बरं का. सो वेट, आपण चुकलो रस्ता. आपल्याला जायचं आहे, U-टर्न घ्यायचं आहे. लईच डीप आहे. मस्त महादेवाचं एक सगळ्यात शेवटी मूर्ती ठेवली आहे. त्याच्या अगोदर एक टेम्पल आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्ही गेलात ना तिथं एक वॉटरफॉल दिसतो आणि मस्त रे येतात. एकदम स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स होता मित्रांनो. येत असाल ना, हे पोखरामध्येच आहे, म्हणजे काही लई लांब जायची गरज नाही, पोखरामध्येच आहे. म्युझियम आहे, म्युझियम बघायचं आहे आपल्याला. तिथं थोडं माउंटेनिंगची हिस्ट्री वगैरे आणि नेपाळची हिस्ट्री असं ऑनलाईन सर्च केलं मी. थोडं माउंटेनिंग ट्रेकिंगमध्ये थोडं इंटरेस्ट आहे मला, म्हणून म्हटलं बघू जरा. 350 इंडिया फार में आता है तो इसलिए 350 है वही. यहाँ पर ठीक है, ये 150 रुपये बाइक अंदर जाएगा, ये रहेगा. यही पे रखो. चल, थँक्यू. सो मित्रांनो, आत्ता आलो आहे मी इंटरनॅशनल माउंटेनिंग म्युझियमला. तिकीट काढलं. इंडियनसाठी 350 आहे, फॉरेनर असतील त्यांना 750. इंडियासारखं मित्र देश आहे म्हणून आपल्याला कमी पडला. सो थोडं वॉकिंग करावं लागतं इथं. आता वॉकिंग करत जातो आहे आपण. हे बघितलं, दर्शन घेतलं मंदिराचं. आता चाललो आहे आणि आत्ता सडनली वेदर झालं आहे चेंज. थोड्या वेळात पाऊस चालू होणार आहे. लवकर म्युझियम बघतो आणि आता मला वाटतं रूमवर जाऊया याच्यानंतर.
तुम्हाला आवड असेल माउंटेनिंगची ट्रेकिंगची तर 100% या. का याला जसं बघायला गेलं ना खूप वेळ जाईल, पण आपल्याकडे टाईम कमी आहे म्हणून शॉर्टकटमध्ये बघितला. जुने जे इक्विपमेंट आहे किंवा जुने यांचं कल्चर आहे, जुने कपडे, वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन ठेवले यांनी आणि पूर्ण माहिती दिली. आणि इथं येतीचं पण थोडंसं माहिती दिली आहे, त्याचे फोटोग्राफ्स वगैरे दाखवले आहे, भूतांचं दाखवलं आहे. मस्त एक्सपिरियन्स होता. मी म्हणेन नक्की भेट द्या. स्वतः 4-4:30 वाजले आणि हवा बघा जोरात चालू झाला. त्या साईडला वातावरण गार झालं पावसाचं. लवकर निघतो, मला काय पावसात आज तरी अटकायचं नाही. इंटरनॅशनल माउंटेन म्युझियम, हार्टली काँग्रेस, आंतरराष्ट्रीय पर्वतीय संग्रहालय यार मस्त होतं. चांगला एक्सपिरियन्स होता. माउंटेनिंगच्या बाबतीत सगळी माहिती दिली होती. पूर्ण नेपाळमध्ये टॉपचे माउंटन, पहिले कोणी माउंट एव्हरेस्टला गेला, नाव कसं पडलं वगैरे, नंतर इथलं कल्चरचं, परत इथल्या जातीचे वेगवेगळे वेशभूषे ठेवले. स्नो लेपर्ड ठेवला आहे म्हणजे ओरिजिनल त्याचा वरचा लेअर, चिता ठेवले. यार खूप 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 माहिती होती बरं का. याला तर मी शॉर्टकटमध्ये बघितलं 1-2 तासात. तसं तर 1 दिवस पण दिला तरी कमी पडेल. पण कधी तुम्हाला आवड असेल माउंटेनिअरिंगची तर 100% आहे इथं. इथून आहे लेप. तर आपण गुप्तेश्वर बघितलं, मग हे म्युझियम बघितलं. आत्ता मला वाटतं पण डायरेक्ट जाणार रूमला, कारण की वातावरण झालं आहे खूप पावसाचं. पाऊस हे नाही, अगोदर आपण Kalty.com करून टाकू. वादळ माझा आवाज येतो का माहीत नाही. ये देखो भाई, जसा संध्याकाळ झाला पाऊस चालू होतो. सो उद्या मॉर्निंग बघू यार लोकेशन. लुक ॲट द व्ह्यू. हो एअरपोर्ट, हे एअरपोर्ट आहे का? हो एअरपोर्ट आहे ते बघा. तेव्हा प्लेन ठेवले आहेत मित्रांनो, हेलिकॉप्टर्स. ट्रॅक बनलेला होता तिथं म्हणून मला वाटलं एअरपोर्ट असेल. जवळपास आत्ता वाजले 7. मी रिटर्न येऊन गेलो, कारण की नंतर जोरात हवा चालायला लागली आणि पाऊस पण पडायला लागला म्हणून येऊन गेलो. आपल्याला बघायचं होतं अजून पगोडा होता, ते लेक फेवा लेकला जायचं होतं. 2-3 स्पॉट शोधून काढले होते मी, पण ते आता मी केले स्किप, कारण की उद्या आपल्याला अर्ली मॉर्निंग लवकर निघायचं आहे फॉर मनांगचं परमिट आपल्याला मिळालं आहे आता. आत्तापर्यंतचा उद्या आता क्रेझीस डे राहणार आहे आणि ॲडव्हेंचर होणार आहे, पूर्ण ऑफरोड आहे. आणि इकडं पाऊस पडतो आहे म्हणजेच मनांगला स्नोफॉल होतो आहे असं बरेच लोक म्हणत आहे. सो स्नोफॉल असेल तर माहीत नाही आता रस्ता किती ओपन आहे काही नाही, पण आपण 3 वाजेपर्यंत 2 ते 3 वाजेपर्यंत राईड करू शकतो. 3 नंतर परत स्नोफॉल पाऊस चालू होऊन जातो. सो बघू काय होतं काय. उद्या अर्ली मॉर्निंग 7ला निघायचा प्लॅन आहे. लेट सी काय होता. आणि मी थांबलो आहे डॉमेट्रीमध्ये. डॉमेट्री ॲक्च्युली खूप चांगली डॉमेट्री आहे म्हणून थांबलो. 2 दिवस मी इथं थांबलो होतो, रेस्ट केला होता. हे बघा ही डॉमेट्री आहे. तुम्ही आले ना डॉमेट्रीमध्ये करू शकता बिंदास. लॉकर सिस्टीम आहे, इथं आपलं सामान ठेवू शकतो आपण. कारण की मला 2 दिवस रिलॅक्स करायचे होते म्हणून डॉमेट्री केली मी, ज्यात की आपल्याला ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड आहे. ही एक चांगली गोष्ट आहे.